सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही। सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स। पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ। लग्न कार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी। ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना। सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने। आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 9372 012 044। स्वातंत्र्य दिनानिमित्तानं आयोजित केलेली भव्य 300 फूट तिरंगा पदयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली आहे। 15 ऑगस्टला आयोजित या पदयात्रेमध्ये शहरातील विद्यार्थी, युवक आणि विविध शैक्षणिक संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। मालपाणी लॉन्स येथून तिरंगा पदयात्रेला सुरुवात झाली। हातात तिरंगा घेऊन देशभक्तीपर घोषणा देत मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिक या पदयात्रेत सहभागी झाले। आर्य करिअर अकॅडमी, जय हिंद करिअर अकॅडमी आणि मातोश्री करिअर अकॅडमीचे विद्यार्थी तसेच प्रतिनिधींनीही या पदयात्रेमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला। तब्बल 300 फूट लांबीचा भव्य तिरंगा हे पदयात्रेचं मुख्य आकर्षण ठरलं। पदयात्रेचा मार्ग मालपाणी लॉन्स, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, अशोक चौक, मेन रोड, नगरपालिका, अकोले नाका, अकोले बायपास रोड, पेटीट चौक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे बस स्थानक असा होता। ही पदयात्रा बस स्थानकावर पोहोचल्यावर राष्ट्रभक्तीपूर्ण वातावरणात वंदे मातरम आणि राष्ट्रगीत झालं। त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला। आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलमताई खताळ तसेच पायल ताजने यांनीही या पदयात्रेला भेट देऊन स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्यात। या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सर्व संगमनेरकर नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देते। आज या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमार्फत ही जी भव्य तिरंगा यात्रा या ठिकाणी काढली गेली, संगमनेरमधून एक महत्त्वाच्या ठिकाणापासून ही छान अशी तिरंगा यात्रा काढली गेली आणि काही करिअर अकॅडमीचे देखील विद्यार्थी या ठिकाणी समाविष्ट झाले। त्यांचे देखील मी आभार मानते। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे एक उत्तम अशी संघटना आहे जी फक्त राष्ट्रहित जोपासते। आजची ही तरुण पिढी जी फक्त राष्ट्रहितासाठी कार्यरत आहे। अनेकदा आपण आता बघत आहोत की भारत देशात विविध असे काही तरुण पण आहेत की भारताविरुद्ध या ठिकाणी घोषणा देत असतात। भारतात काही त्यांचे विविध अजेंडे आहेत जे परदेशातून ते घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आपल्या भारतात। परंतु अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही जी संघटना आहे ही अनेक वर्षापासून कार्यरत आहे आणि फक्त राष्ट्रहितासाठी काम करते। आणि आज या ठिकाणी संगमनेरमध्ये त्यांनी खूप छान अशी तिरंगा यात्रा काढली। मी त्यांचे देखील आभार मानते की हे एक तिरंगा यात्रा म्हणजे नागरिकांमध्ये देशप्रेम जागृत करण्याचे एक छान साधन आहे आणि ते दरवर्षी आपण नक्कीच तिरंगा यात्रा काढली जावी ही मी त्यांना विनंती करते आणि या ठिकाणी मी सर्वांना शुभेच्छा देते। भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत संगमनेर शहराच्या वतीनं या संगमनेर शहरामध्ये 300 फुटी तिरंगा पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। विद्यार्थी परिषद नेहमीच म्हणते स्टुडंट्स पॉवर इज अ नेशन्स पॉवर, नॉट अ न्यूसन्स पॉवर। तेच सिद्ध करण्याचं काम विद्यार्थी परिषद कायम सातत्यानं गेल्या 78 वर्षापासून करते। स्टुडंट्स पॉवर इज अ नेशन्स पॉवर आहे, नॉट अ न्यूसन्स पॉवर आहे। म्हणून विद्यार्थी परिषद देशभरामध्ये तिरंगा पदयात्रेचं आयोजन या देशभरामध्ये करते। त्याचा उद्देश आहे की आजची जी जेनजी तरुणी आहे, जी जेनजी तरुण आहे तो खऱ्या अर्थानं राष्ट्रभक्त तरुण आहे। देशाला हित जोपासण्याचं काम हा तरुण करतोय, तोच दाखवण्याचा प्रयत्न विद्यार्थी परिषद या तिरंगा यात्रेच्या माध्यमातून केला। या तिरंगा यात्रेमध्ये या पोलीस भरती स्वराज असेल, अजून मातोश्री असेल, या पोलीस भरती अकॅडमीचे विद्यार्थी या सर्व अकॅडमीमध्ये सहभागी झाले होते। त्याबद्दल मी त्यांचं देखील आभार मानतो। त्याचबरोबर या तिरंगा पदयात्रेला या संगमनेरकरांनी मोठ्या पद्धतीने मोठ्या उत्साहात सहभाग घेतला, या सर्वांचा मी आभार मानतो। आज 80वा स्वातंत्र्य दिन, स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते। आणि या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने भव्य अशी रॅली काढली आहे की आपल्या भारतीयांसाठीचा म्हणजे एक जनजागृतीचा हा विषय आहे। आणि आजच्या या दिवशी त्यांनी ही रॅली काढली। त्या रॅलीत जे काही अकॅडमीचे विद्यार्थी सहभागी झाले, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आज भारत मातेसाठी काम करायचं आहे, भारत रक्षणासाठी, आज तेही या रॅलीत सहभागी झाले। आणि विद्यार्थी परिषदेचं काम
अनेक वर्षापासून खूप सातत्याने चालू आहे. हे काम आज इथे संगमनेरमध्ये येऊन तुम्ही भव्य अशी रॅली काढून जो काही जनजागृतीचा विषय, आपल्या भारत मातेविषयी जे प्रेम आहे ते प्रेम कसं टिकवावं ह्या तरुण पिढीसाठी, जे काही भाऊ तुम्ही बोलले जेनझी, तर नक्कीच ह्या आजच ही संधी असते. कारण की जे विद्यार्थी आहेत, हे तरुण पिढी आहे, ही पिढीच उद्याचं भवितव्य आहे आपल्या उज्ज्वल भारताचं. मग हे घडवण्यासाठी खरी सुरुवात ही आजपासून म्हणजे आजच्या दिवशी असेल केली आहे. तर पुन्हा एकदा मी आपले विद्यार्थी परिषदेची संघटना सगळ्यांचं मनापासून आभार मानते आणि वेळोवेळी सातत्यपूर्ण तुमचं सहकार्य असतं. आजची रॅली असेल, अनेक कार्यक्रम असतील, यातही तुमचा सहभाग खूप मोलाचा आहे. तुमची मार्गदर्शनही तितकंच महत्त्वाचं आहे. असंच तुमचंही कार्य चालू ठेवा. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा देते आणि या रॅलीसाठी सहभागी झालेले सर्व संगमनेरकर असतील, विद्यार्थी असेल, त्यांचंही मनापासून आभार मानते. या पदयात्रेमुळे संगमनेर शहरामध्ये देशभक्तीचा जागर झाला. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीनं सहभाग घेत स्वातंत्र्य, राष्ट्रप्रेम आणि एकतेचा संदेश दिला. तिरंग्याच्या साक्षीनं झालेल्या पदयात्रेनं शहरवासियांचं लक्ष वेधून घेतलं. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.